त्याच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होतो। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। एप्रिलचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाईल असं सांगण्यात येत आहे। महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात हप्त्याचे पैसे येतील असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं। पण एप्रिल महिना संपण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी असताना सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही। म्हणून एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। दरम्यान अजून याबाबत कोणतेही अपडेट समोर आले नाही, परंतु अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे मागच्या महिन्यासारखाच एकाच महिन्यात 2 हप्ते दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही। त्याच प्रकारे आता या योजनेत काही महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत। स्वतः आदिती तटकरेंनी ही माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की 2.5 लाखापेक्षा जास्त वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांना लाभ मिळणार नाही। तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांना 1500 रुपयेपेक्षा कमी रक्कम मिळेल तर उर्वरित रक्कम या योजनेअंतर्गत दिली जाते। तसेच नमो शेतकरी योजनेत महिलांना 1000 रुपये दिले जातात। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत। सध्या राज्यात 2,47,00,000 महिला आहेत। शेवटचा हप्ता दिला होता तेव्हा 2,33,00,000 महिला पात्र होत्या। या योजनेत फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळतो। तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणीबद्दलची नवीन माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।